चाटीला चांगला आवाज आहे, कणिक लावून घ्या, थोडा फेस घ्या. पुरुषांना विनंती आहे, कीर्तनकाराच्या उजव्या बाजूला पुरुषांनी बसायचंय. एक साईड पुरुषांसाठी खाली बसणार. हॅलो 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 हॅलो. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी, सुंदर ते ध्यान उभी विटेवरी, सुंदर ते ध्यान उभी विटेवरी, सुंदर ते ध्यान उभी निरंतर ध्यान तुळसी हार गळा पासी पितांबर, तुळसी हार गळा पासी पितांबर.
पीतम तुळसी हार गळा कासे पीतम
हॅलो 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 रामकृष्ण हरी
अमर आहा अमर आहा हरिभक्त बराय निवृत्ती दादा लगडे त्यांना सत्कार दिले हरिभक्त बरायन गोविंद महाराज शिंदे
विठ्ठल 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 अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा बघ भरवसा कळेल कायचा धाक सकळी कहे आपुले न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपरा लोका पांडुरंगा अपरा लोका पांडुरंगा अपरा लोका पांडुरंगा नमो विश्वरूपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यस्य पाद प्रभाजस्त प्रपंचो भाति भासुरः तमहं सद्गुरुं वन्दे पूर्णानन्दं चिदात्मकम् वरापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपेशं वैजयन्ती च मालाम्
रन्ध्रान्वेनोरदर्शोदया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः अहो बकेयं स्तनकालकूटं जिघंसयावायदप्यसाध्विः लेभे गतिं धातृचितान्ततोन्यं कं वा दयालुं शरणं व्रजे कं वा दयालुं शरणं व्रजे कं वा दयालुं शरणं व्रजे विठ्ठल विठ्ठल अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. प्रस्तुत प्रसंगी परमपिता परमात्मा माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत आणि कीर्तन ऐकण्याकरता उपस्थित असलेले देवस्वरूप श्रोते माता पिता आपणा सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत गुवाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय साधकांना उपदेश करत असताना म्हणतात, हे सद्ग्रस्ता हे साधका तू अमर आहेस, तू निर्भर आहेस आणि तू प्रत्यक्ष ईश्वर आहे. असा या अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल आजच्या आपल्या या कीर्तन सेवेचं प्रयोजन जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेचे ज्याला आपण अभंग गाथा म्हणतो, ज्याला पंचमवेद म्हणतात, त्याला वैष्णववेद म्हणतात, गुरुवरी वैकुंठ अशी बांधव बाबा ज्याला गाथाही म्हणायचे, अशा या पवित्र ग्रंथाचे अत्यंत निष्ठावान उपासक श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज भावर आपल्यातून जाऊन त्यांना 13 दिवस झाले. आजचा त्यांचा 13व्याचा कार्यक्रम. हरिभक्तीपरायण नारायणरावांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं म्हणजे गाथ्याचा उपासक कसा असावा, एक आदर्श व्यक्तिमत्व, गाथ्याची सेवा कशी करावी, कुटुंबाला कोणत्या प्रकारचा आदर्श कुटुंबासमोर ठेवावा, प्रपंच कसा करावा, हे सगळं काही शिकायचं असेल ना तर या महात्म्याकडून शिका. सासूनं सुनेबरोबर, सुनेनं सासू बरोबर, बापानं मुलाबरोबर, मुलांनी बापाबरोबर, सर्व कुटुंबाने वारकऱ्याबरोबर, सर्व कुटुंबाने आपल्या आप्तेष्टांबरोबर कसे संबंध ठेवावेत ते या भवर कुटुंबाकडून शिका. विठ्ठल विठ्ठल
हो जगद्गुरु तुकोबारावर आणि जगद्गुरु तुकोबारांच्या वाङ्मयावर अत्यंत निष्ठा. गाथा म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक मंडळींचा प्राण आहे, प्राण. अर्थात गाथा प्राण आहे आणि बाकीची ग्रंथ त्याची आपण निंदा करत किंवा आपण ग्रंथांची तुलना करत नाही. वारकरी संप्रदाय हा संतांची तुलना करत नसतो. वारकरी संप्रदाय हा वाङ्मयाची तुलना करत नसतो. आपल्याला सर्व संत सारखे आहेत, सर्व ग्रंथ सारखे आहेत. आपण सर्व एका वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहोत. विठ्ठल विठ्ठल. गुरुवारी वैकुंठवासी भांगार बाबा आटळकर यांचं या जालना नगरीमध्ये भव्य पारायण झालं आणि त्या पारायणामध्ये हरिभक्तीपर्यंत नारायण महाराज गाथा घेऊन बसलेली होती आणि ते वाचत असताना असे डोलायचे, असे सारखं डोलायचे आणि अभंगाचा भाव जो त्यांच्या लक्षात आला की त्याच प्रकारचे हावभाव ते करायचे. मी समोर बसायचो. अगोदर मला वाटलं की हा ग्रस्त विक्षिपत असला पाहिजे, परिचय नव्हता. आणि मग सुट्टीमध्ये त्यांनी आपला हस्तलिखित गाथा आणला, बरोबर बाबांच्या पुढं ठेवला. म्हणे बाबा मी हातानं गाथा लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली. बाबा फार प्रसन्न झाले, संतुष्ट झाले. वा. आणि तेव्हापासून हरिभक्तीपरायण नारायण महाराज आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचा आणि संत वाङ्मय श्वासंग वाकुळीचा संबंध आला आणि अजोड संबंध, अतूट संबंध. अर्थात नुसतं संत वाङ्मय श्वासंग वाकुळीवर प्रेम करणारं हे कुटुंब नाही महाराज. या महाराष्ट्रामध्ये जेवढी वारकरी मंडळी ना त्यांच्यावर जिव्हाळ पाड प्रेम करणारं हे कुटुंब. विठ्ठल विठ्ठल. त्या दिवशी श्रद्धांजलीचा बोलत असताना मी म्हणालो एखाद्या कीर्तनकाराने एखाद्या महाराजांनी फोन करावा, नारायण महाराजांना म्हणा किंवा हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा, हरिभक्तीपरायण संतोष महाराज किंवा सावगवती गीताताईंना फोन करायचा, मी येतोय ताई जेवायला, मला पुढं जायचंय बुलढाण्याला. काय करू महाराज? काय नाही जे ते मी खाई, असे महाराज म्हणतात. म्हणजे महाराज असं म्हणतात जे ते खाई, पण जे ते कोणी गाऊ घालत नाही ना. उत्कृष्ट स्वयंपाक करून तृप्त होईपर्यंत भोजन या कुटुंबाने वारकऱ्यांना घाल, असं हे कुटुंब. आणि या कुटुंबातील नवे नवे वारकरी संप्रदायाच्या या गाथा परिवारातील एक फार मोठा आधारस्तंभ आपल्यातून निघून गेला. अत्यंत पोकळी अशा प्रकारचे आपल्या या भागामध्ये निर्माण झालेले आहे. विठ्ठल मगाशी त्या दिवशी श्रद्धांजलीमध्ये कोणीतरी म्हणलं होतं की नारायणरावांना सूर नव्हता. मी तेव्हा सांगितलं होतं, नये जरी तुझं मधुर उत्तर दे त्याला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. आमचे बाबा सांगायचे स्वरात तालात भजन असावं, प्रत्येक चालीला रागाचं अधिष्ठान असावं. बाबा म्हणायचे, बाबा भजन प्रेमी होते, अत्यंत भजनिष्ठ. त्यांना भजनानंदी म्हणायचे. आणि पुन्हा ते म्हणायचे, ऐका जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चाली लावून अभंग मानण्याकरता अभंग लिहिले नाहीत असं म्हणायचं. म्हणजे चाल लावून म्हणणं अत्यंत चांगलं, पण एखाद्याला नसेल येत, भजन एक क्षेत्र त्याचं नसेल, पण अंतकरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराविषयी त्यांच्या अक्षराविषयी अत्यंत श्रद्धा असेल ना, ती श्रद्धा त्याला आपल्या शेवटच्या मुक्कामापर्यंत नेऊन पोहोचते. विठ्ठल विठ्ठल. आणि गुरुवारी बाबांपासून आलेला हा गाथा पारायणाचा हा संप्रदाय, ही पद्धती या कुटुंबांनी आत्मसात केली. गुरुवारी हरिभक्तीपरायण नारायण महाराजांनी आपला तो गाथा वाचनाचा वारसा
सौभाग्यवती गीताताई यांच्याकडे सुपूर्त केला. काही गोड अशा प्रकारचं पारायण करतात. 1-2 वेळेस आम्ही बरोबर पारायणाला होतो. मला इतका आनंद झाला की बा हा वारसा जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगाचं वाचन जी पद्धत बाबांनी निर्माण केली ना, ती पद्धत बऱ्याच लोकांनी आत्मसात केली. म्हणजे हे संस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत भूषणावं आहे. विठ्ठल असे असणारे श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. या सृष्टीचा या जगाचा नियम आहे, म्हणूनच त्याला जग म्हणतात. जे म्हणजे जय येते, ग म्हणजे गम येते. येतो आणि जातो. येणं आणि जाणं ज्या ठिकाणी होतं ना त्याला जग म्हणतात, त्याला मृत्यूलोक म्हणतात. इथं आलेला प्रत्येक जण गेला, कोणीही थांबला नाही. आणि बरं झालं थांबले नाही. जर थांबलेच असते ना सगळे, तर मला नाही वाटत आपल्याला इथं बसायला भाग मिळत असते. हा सृष्टीचा नियम आहे. मरण हे अत्यंत अत्यंत सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ सत्य आहे. इथं देवाला थांबला नाही. ऋषी येरते पामर जीव कीर्ती, येरते पामर जीव कीर्ती, येरते पामर जीव कीर्ती, येरते पामर जीव कीर्ती. येथे नाही उरले अवतार, येथे उरू नाही आले अवतार. येरते पामर जीवकी, येरते पामर जीवकी. येथे म्हणजे जालन्यात नाही, येथे म्हणजे महाराष्ट्रात नाही, येथे म्हणजे या जगात. येथे अवतार उरू आले नाही, येथे अवतार नाही उरू आले. मग बाकीचे आपण तुम्ही आम्ही सामान्य जीव, आपल्याला कसं थांबता येईल महाराज? जावंच लागतं. आणि जगद्गुरु तुकोबाराचा अभंग जावं लागतं. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे, प्रत्येकाला जावं लागतं. आणि जगद्गुरु तुकोबाराय सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये आपलं स्वरूप सांगतात. अभंगाचं पहिलं
अमर आहात. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या आपल्या अभंगातून वारकरी संप्रदायाचा किंबहुना भारतीय तत्वज्ञानाचा परमोच्च सिद्धांत आपल्या पुढे मांडतो. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. या 4 वेदाचे 4 महावाक्य. 4 महावाक्य. तत्त्वमसि, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि. 4 वेदाचे 4 महावाक्य. गुरु रे बाबा सांगायचे जगद्गुरु तुकोबारायाची गाथा म्हणजे 5वा वेद. आणि या 5व्या वेदाचंही महावाक्य काय असेल तर अमर आहात, अमर आहात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही अमर आहात. अमर म्हणजे अमर म्हणजे अमर म्हणजे अंबर का कंबर. अमर, you don't know? Can you not tell? अमर कोणी अमर नाही घेत नावाचं. अमर कोणाला म्हणतात? अमर म्हणजे काय? संतोष महाराज अमर, ज्याला मरण नाही तो विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्हाला मरण नाही, तुम्ही मरणार नाही, तुम्ही अमर आहात. या मंडपामध्ये आपण उपस्थित आहोत. किमान या मंडपातले आपण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारी मंडळी आहोत. आपलं जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, भक्तवरे नामदेवराय आदी सर्व संतांवर आपला प्रगाढ विश्वास आहे. या संत मांदियाळींनी निर्माण केलेलं साहित्य, वाङ्मय, त्या वाङ्मयावर आपण जीवापाड प्रेम करणारे आहोत. त्यांच्याकरता आपण जीवन समर्पित करू एवढं प्रगाढ विश्वास या ग्रंथावर आणि या संतावर आपला आहे. जगद्गुरु तुकोबाराय जर आपल्याला म्हणाले ए दिवस इकडून निघतो पश्चिमेकडून, तर काय म्हणतात वरलाकडून दिवस निघतो, असं जगद्गुरु तुकोबाराय जर आपल्याला म्हणाले आपण मान्य करू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले फार रात्र झाली. यावेळेस दिवसाच्या 11 वाजता 12 वाजता जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणाले काय अंधार पडला. आपल्याला माहिती आहे प्रकाश आहे, दिवस आहे, तरी पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना रात्र आहे आपण मान्य करणार. एवढा विश्वास आहे महाराज आपला. एखाद्या वाटीमध्ये विष आहे, जहर आहे, आणि तुकोबाराय जर म्हणाले ना हे पिऊन अमृत आहे, डोळे झाकून आपण ते विष प्राशन करू, एवढा प्रगाढ विश्वास आपला जगद्गुरु तुकोबाराय. आणि जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगातल्या अक्षरावर प्रत्येक शब्दावर आपला विश्वास. बरोबर बोललो तुम्ही? आहे की नाही आपला एवढा विश्वास महाराज? नाही का? शास्त्र म्हणेल ते सांडावे, आपण मान्य करू. ते तुकोबारायांनी जे सांगितलं ते मान्य करू. आपण आपल्या बापाचं नाही ऐकायचं, अर्थात ऐकतच नाही. आपण आपल्या आईचं ऐकणार नाही, एखाद्या वेळेस आपण आपल्या मित्राचं ऐकणार नाही, कदाचित तिचंही ऐकणार नाही. पण जगद्गुरु तुकोबारायच्या बोलण्याला आपण मान देऊ, बाकी कोणाचंही आपण ऐकणार नाही. एवढी प्रगाढ निष्ठा, आगाध विश्वास संत मालिकेवर, संतांच्या साहित्यावर आपला आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला मरायचं काम नाही. या जगद्गुरु तुकोबारायच्या बोलण्यावर तुमचा विश्वास आहे का हे मला विचारायचं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायच्या प्रत्येक शब्दावर आपला विश्वास आहे, अत्यंत अतिशय निष्ठा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून म्हणतात तुम्ही अमर आहात, तुम्हाला मरायचं काम नाही.
तुम्ही न मारणारे आहात असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग या तुकोबारायच्या शब्दावर तुमचा विश्वास आहे का, हे मला तुम्हाला विचारायचं. नंतर तुम्ही जर मला विचारलं तर मी उत्तर देईल, पण मी आता तुम्हाला विचारतो. तुकाराम महाराज म्हणतात मारायचं काम नाही, तुम्ही अमर आहात. मग या तुकोबारायच्या उक्तीवर, या म्हणण्यावर तुमचा विश्वास आहे का? हा आहे? आपल्याला मरण नाही? बोला ना, बोला, मोकळं बोला ना. आपल्याला मरण नाही, आपण मरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मरणार नाही, म्हणतात तुकोबाराय, आणि आपलाही विश्वास आहे. या शब्दावर आपला विश्वास आहे. मला हे विचारायचं आहे तुम्हाला. तुकोबाराय म्हणतो तुम्ही आभार आहात. मग तुकोबाराय बोलतो ते खरं आहे काय? खरे हा कार्यक्रम कशाचा आहे आजचा? विठ्ठल हा 10वा जिवंत माणसाचा असतो का मेलेले? महाराज 10वा जिवंताचा असतो का मेलेल्याचा? हा, मेलेल्याचा असतो. जिवंत माणसाचा दावा कसा करता येईल? 10 म्हणजे पिंडदान केलं जातं, म्हणजे 10वा 13वा हे सगळे मेलेल्या माणसाचे. मग नारायणरावचा आपण 13वा साजरा करत असतो, पकडतो आहोत. मग ते आहेत म्हणून का गेलेत म्हणून? हा, मला ऐका येत नाही मोठे पण. विठ्ठल विठ्ठल अहो, विश्वास तरी माणसं कसे ठेवतील तुकोबारायच्या शब्दावर? तुकोबारायांवर आपला विश्वास आहे. पण आपण जर गाथा वाचली ना तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात, ए मूर्खा, अरे मरणाला विसरलास काय? जे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात तुला मरण नाही, मरणार नाहीस, ते जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सावध करतात. अरे मरणाचं ध्यान आहे की नाही तुला? मरणाचे का रे? नाही आठवणार, एक दिवस तुला मरायचंय, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. विठ्ठल क्षणभंगुर नाही भरवसा, तुला माझ्या आशा, तुला माया काही नाही चले मग गळा पडेल फासा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार ठरवाय वळसा, पुढे हुशार ठरवाय वळसा, पुढे हुशार ठरवाय वळसा, पुढे हुशार ठरवाय वळसा. राम राम स्वराज, राम राम स्वराज, हुशार. पुढे थोर वळसोय, हुशार. आपल्याला सावध करतात. एक दिवस काळ येणार आहे आणि तुला घेऊन जाणार आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतो. आता तरी तुका म्हणे पुढे दादा. तुकोबाराय सावध करतात, पण नुसते जगद्गुरु तुकोबाराय सावध करतात असं नाही ना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, योगेश्वर परमात्मा अर्जुनाला उपदेश करताना सांगतात, जातश्च ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृतश्च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि. अर्जुना, मारावंच लागेल. उपजेती नाशी, मरण कोणालाही चुकत नाही. आपल्याला मरावं वाटत नाही का मरण चुकत नाही? मरावं वाटत नाही, मरण चुकत नाही. अनेकांनी मरण चुकवण्याचे फार प्रयत्न केले महाराज.
ज्यावेळेस मानवजात निर्माण झाली असेल ना तेव्हापासून मरण चुकवायचे प्रयत्न चालू होते. आज ताग आहे. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस म्हणतो की मला जागायचं, मी मेलो नाही पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत अशी उमेद बांधतो, मला दवाखान्यात घेऊन चालत, मला काही होत नाही, मी नक्की वाचणार आहे म्हणतो. मरण टाळण्याचे अनेक प्रयत्न केले. पुराणात कथा आहेत. हिरण्यकश्यपानं मरण टाळण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालं, घरात मारायचं नाही, बाहेर मारायचं नाही, दिवसा मारायचं नाही, रात्री मारायचं नाही, अस्त्राकडून नाही, शास्त्राकडून नाही, तंत्राकडून नाही, मंत्राकडून नाही, दानवाकडून नाही, मानवाकडून नाही, देवाकडून नाही, रात्री नाही, दिवसा नाही, अहो निर्जीव नाही आणि सजीव नाही. सजीवाकडूनही मरण नको, निर्जीवाकडूनही मरण नको, असं वरदान त्यांना प्राप्त झालं. आता कसं मरेल, आपण मरणार नाही असं ज्यावेळेस त्याला लक्षात आलं ना त्यावेळेस माजला, मस्तवाल झाला. सत्तेची धुंदी फार वाईट आहे. विठ्ठल एवढे वरदान मिळाले आणि या सर्व दिलेल्या वाचनातून वाट काढली बा, काळाने वाट काढली आणि त्या हिरण्यकश्यपाला ठार मारलं. ज्यावेळेस त्याला मारलं त्यावेळेस रात्रही नव्हती, दिवसही नव्हता, तो घरातही नव्हता, घराच्या बाहेरही नव्हता, शास्त्राकडून, अस्त्राकडून, मंत्राकडून, तंत्राकडून कशाने नाही, आणि धड सजीव नाही, धड निर्जीव नाही, अशा नाखाने त्या हिरण्यकश्यपाला फाडलं, म्हणजे मारावं लागलं. विठ्ठल 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 गुरुवारी बाबा कीर्तनामध्ये एक प्राचीन कथा सांगायची. व्यासनारायणाचे एक शिष्य, त्यांचं नाव दास, आणि तो दास व्यासांकडे आला. बाबा, मी मरायला नाही पाहिजे. आता व्यासांना तर हे सगळं माहीतच, मरावं लागलं, कारण व्यासालाही मरावंच लागणार आहे. ते म्हणजे बघतो प्रयत्न करून, त्याच्यावर फार प्रेम होतं व्यासांचं. गेले यमाकडं, प्रत्यक्ष व्यास महाराज यमराजाकडे गेले. यमराजाने स्वागत केलं. कोणीकडे आलात? सांगितलं माझा एक शिष्य आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तो मरायला नाही पाहिजे. तुमच्या हातात आहे. यमराजाला व्यास महाराज तुमच्या हातात आहे, तुम्ही करू शकता. पण नाही ना, मी नाही ते करू शकत. माझ्यापेक्षा एक मोठी शक्ती आहे, माझ्यापेक्षा एक मोठी शक्ती, त्याला काळाची सत्ता म्हणतात. तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल. मग आपल्या शिष्याला बरोबर घेऊन व्यास महाराज त्या काळाच्या महालामध्ये हजर झाले. त्या मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. द्वारपालाने थांबवलं, तुम्हाला आत जाता येणार नाही, मला परवानगी मिळवून द्या म्हणून द्वारपाल आत गेली आणि आत यायची परवानगी दिली. शिष्याला एका लिंबाच्या झाडाखाली बसवलं आणि व्यास महाराज काळाच्या दरबारात हजर झाले. या बाबा, विठ्ठल विठ्ठल व्यास महाराज काळाच्या समोर उभं राहिले आणि त्या काळाला विनंती करतात, हात जोडले व्यासांनी. मी आपल्याकडे एकच विनंती करतो, माझा अत्यंत प्रिय शिष्य, त्याचं नाव दास आहे आणि त्याला अमर करण्याकरता
मी तुमच्याकडे आलो. प्रत्यक्ष काळ बोलतोय. व्यास महाराज, ते काही शक्य नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मारावं लागणार आहे. तो मलाही मारावं लागणार आहे, मलाही मारावं लागणार आहे. पण तुमची इच्छा आहे ना, काय हरकत नाही. आणा त्याला माझ्या समोर उभं करा, त्या दासाला. व्यास महाराज मंदिरातून बाहेर आले. झाडाखाली बसलेला तो दास नावाचा त्यांचा शिष्य मरून पडलेला होता. विठ्ठल विठ्ठल प्रयत्न करूनही मरण चुकत नाही. मरण चुकविण्याचा हिरण्यकश्यपाने प्रयत्न केला. मरण चुकविण्याचा प्रयत्न व्यासांनी केला आपल्या शिष्याकरता. मरण चुकविण्याचा प्रयत्न लंकेश रावणानेही केला. विठ्ठल विठ्ठल रावणानं तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला सांगितलं मी मारायला नाही पाहिजे, माझं मरण कसं आहे ते मला सांगा. त्याला वाटलं आपण उपाय करू. ब्रह्मदेव म्हणाले रावणा कशाला हात दाखवून अवलक्षण चिंतितो, सगळ्याला मारावं लागणार आहे. ते बाचेगाव पाहुणे तू म्हणाले माझं मरण कसं होणार आहे ते सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं रावणा, करावं लागेल त्याला. भगवान परमात्मा प्रभू रामरायाच्या रूपाने अयोध्या नगरीमध्ये निर्माण होणार आहे आणि तो तुला ठार करणार आहे. म्हणे कुठे तो राम? म्हणे मूर्खा, अजून त्याचा बापच जन्माला यायचा. अज राजा होते तेव्हा. अज राजाच्या पोटी राजा दशरथ आणि दशरथाच्या पोटी देवावतार घेणार आहे. परत आला रावण आणि मग त्यानं उपाय सुरू केला मरण टाळायचा. त्या रावणाने अयोध्येचा राजकुमार राजा दशरथाचं लग्न ठरलं कौशल देशाची राजकन्या कौशल्य बरोबर. अयोध्येहून वऱ्हाड निघालं जहाज मार्गाने कौशल देशाला. या रावणाने त्या वऱ्हाडावर हल्ला केला. जहाज छिन्न विच्छिन्न झालं. नवरदेव वर राजकुमार दशरथ याला त्या समुद्रामध्ये एक लाकडाची फळी लागली. भावार्थ रामायण वाचा. आणि त्या फळीवर राजा दशरथ विराजमान झाले. जिकडं हवा वारं नेईल तिकडं ती फळी वाहायला लागली आणि तसं तसं ते प्रवास करायला लागले. इकडे त्या रावणाने मंडपावर हल्ला केला आणि नवरीला पळवून आणलं. नवरीला पळवून आणलं, एका लोखंडाच्या पेटीमध्ये ठेवलं. ती पेटी एका बेटावर ठेवली आणि योगायोगानं दशरथ राजा ज्या फळीवर बसलेला होता ती फळी वाहत 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 त्या बेटाजवळ आली. ज्या ठिकाणी पेटीमध्ये नवरी ठेवलेली होती त्या बेटाजवळ ही फळी लागली. राजा दशरथ उतरले, चालत चालत पेटीजवळ गेले. पेटी कशाची असावी असं मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. पेटी उघडली, पाहतात तर त्याच्यामध्ये नवरी हिरवा चुडाले आलेली, मळवट भरलेला आहे. विचारलं देवी कोण आहेस तू? ती म्हणाली मी कौशल देशाची राजकन्या कौशल्या. माझं लग्न अयोध्येच्या राजकुमाराशी दशरथाशी ठरलं होतं. रावणानं लग्नामध्ये विघ्न केलं. आमच्या वऱ्हाडावर हल्ला, आमच्या मंडपावर हल्ला केला आणि मला पळवून आणले. तुमचा परिचय सांगा. सांगितलं तो दुर्दैवी दशरथ मीची. आणि मग राजा दशरथाने आणि कौशल्याने एकमेकांना वरमाला घातली आणि लग्न लागलं. मला लग्न ठरलेल्या वेळेस ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्याशी लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल रावण हसत हसत मस्तीमध्ये ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवा, तुम्ही मला सांगितलं होतं राम निर्माण होईल आणि तो मला ठार मारील. कसं शक्य आहे ते? अरे रावणाच्या आई बापाचा हात नाही तर रामच कसा येईल? तुम्हाला 4 डोके आहेत पण एकाही डोक्यात अक्कल नाही. ब्रह्मदेवा रावण म्हणतो. ब्रह्मदेव म्हणाले अरे मला तरी 4 डोके पण तुला 10 डोके.
तुझ्या दाही डोक्यामध्ये शेण भरलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. रावणा, ठरलेल्या वेळेत लग्न लागलंय, जाऊन बघ. रावण नगरीमध्ये आला, पत्नी बंधुतरीला बरोबर घेतलं आणि त्या बेटावर आला, तिथं ती पेटी ठेवलेली होती. पेटी उघडली तर यानं नुसती कौशल्या पळून आणली होती, पण तिथं दशरथही आणि दोघांनी एकमेकांना वर मला घातलेले म्हणजे लग्न लागलेलं आहे. उपस्थून शस्त्र त्या रावणाने ठार मारण्याकरता मंदोदरीनं अडवलं. मंदोदरी म्हणले थांब, इथं नवरदेव म्हणजे राजा दशरथ होता का? म्हणे नाही, अचानक आला. आता तू यांना मारायचा प्रयत्न करशील तर उद्या निर्माण होणारा प्रकट होणारा राम आजच येईल आणि आजच तुझा वध करील. त्याच्यापेक्षा यांना सोडून दे. अत्यंत इतमामानं सन्मानानं दोघा नवरदेव नवरीला रावणाने अयोध्येला पोहोचत केलं. विठ्ठल मरण चुकवण्याचे प्रयत्न केले, रावणाने केले, हिरण्यकश्यपाने केले, भगवान व्यासांनी केले. आणि आपलाही अनुभव आहे. आपण प्रत्येकाला आपल्या खांद्यावर घेऊन गेलो, अनेकांना, प्रत्येकाला नाही, आपण अनेकांना आपल्या खांद्यावर घेऊन गेलो. आपण आपल्या हाताने अनेकांना आग्नी लावला, अनेकांच्या आपण दहावे जेवलो. आपण कसा विश्वास ठेवणार आहोत? म्हणजे आपला अनुभव. जगद्गुरु तुकोबराय संत सांगतात, भगवान योगेश्वर परमात्मा सांगतात, मरण अटळ आहे, मरण न चुकणारी व्हावे. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अमर आहा, अमर आहा, तुम्ही अमर आहात. मग तुकोबराय सांगतात, ही गोष्ट खरी का खोटी? भाविकाच्या साधकाच्या मनात संशय निर्माण झाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, असं कर, तू लगेच मला उत्तर देऊ नको, खरे की पहा खोटे हे. विठ्ठल विठ्ठल. तू अमर आहेस, तू अमर आहेस, तुला मरण नाही. पण मी जे तुला सांगतो ना, लगेच मान्य नको करूस. तो त्याच्यावर विचार कर, खरे की पहा खोटे हे. वारकरी संप्रदाय